इकडे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आज आम्ही आलो आहोत पुणे आर्मी मेला 2025 या वर्षातला हा फर्स्ट मेला आणि आय थिंक पुण्यातला पण असेल इफ आय एम नॉट रॉंग. पण माहिती नाही, खूप गर्दी आहे. वेगवेगळे इथे रोबो आहेत. सो ते त्यांनी जे ठेवलेले वेगवेगळे शो असणार आहेत आणि आत्ताच मी पण एंट्री केली. सो मला पण कन्फर्म माहीत नाही, पण जे जे असेल ते मी तुम्हाला नक्की पुढे दाखवणार आणि बोलायला मिळणार नाही कारण खूप गर्दी आहे. मी व्हॉइस ओव्हर नक्की टाकेल. पण इतके छान छान जे समोर टँक दिसतात, ते पोलीस, आपली आर्मी दिसते. शर्मिलचं एकच काम आहे सगळ्यांना सेल्यूट करणं. बघ धावत गेलं. इथे तर मला दिसत असेल पाडले. आणि खुश होतोय बघून सगळ्यांना, पोलीस बघून, सगळे आर्मी बघून. आणि इंडियन आर्मी, इंडियन पोलीस आपल्यासाठी काय करतात हे बघण्यासाठी हे सगळ्यात मोठा मेला आहे. आणि खूप खूप म्हणजे काय बोलते, एक वेगळा अनुभव आहे. बघतात ते बघितलं ना सगळ्यांचे ते युनिफॉर्म, आपले आर्मी, हे सगळं बघून ना वेगळंच वाटतंय. नेहमी फिरण्यापेक्षा हा वेगळा अनुभव आहे. आणि त्यांचे इक्विपमेंट्स वगैरे लावले, पाणी टँकर्स आहेत आणि वेगवेगळे. आणि आपण युद्ध होतं तिकडे, आपण असं सगळं टी व्हीवर वगैरे बघतो कसं असेल काय, पण ॲक्च्युली सगळं तर शर्विल परत गेला. ॲक्च्युली सगळं त्यांनी ठेवलं आहे. आणि 3 वाजता शो आहे, आता 2 वाजलेत. भरपूर ऊन आहे, मोठं ग्राउंड आहे, काही सावली झाडं काही नाही, भरपूर ऊन आहे. त्यांनी सांगितलं, जे पोलीस आर्मी जे ऑफिसर होते त्यांनी सांगितलं की आधी तुम्ही जे रोबो ठेवले, टँक आहे, त्याच्याजवळ तुम्ही फोटो सेशन करा, त्याची इन्फॉर्मेशन घ्या आणि मग 3 वाजेपर्यंत हे सगळं होईल. 3 नंतर जो शो चालू होणार आहे त्यासाठी सगळे एक्साइटेड. काय बोलू, इतकी मोठी रांगच्या रांग आहे बघा. पण मला असं वाटतं पूर्ण पुणे इथे आलेलं आहे बघायला आणि खूप खुश आहे. दरवेळी आपण जत्रा बघतो, वेगवेगळा अनुभव घेतो, पण हे आर्मीचं बघण्यासाठी एवढं पुणे एक्साइट असेल आणि खूप खूप सुंदर आहे, मस्त. 3च्या शोसाठी तर मी एवढी एक्साइट आहे, पण ऊन लागते. आता बघू शर्विल दमतोय का काय होतंय त्याला. झोपला तर मग बघता येईल, नाही तर जो होगा वो देखा जाएगा. आलं तर यायलाच 1.5 तास लागलाय, तो अजून पूर्ण कंटिन्यू करून जाऊ. आणि 5 वाजेपर्यंतच आहे हा शो. 3च दिवस होता, 3, 4, 5 या तारखेला जानेवारीला. सो आज शेवटचा दिवस आहे. सो म्हटलं बघूया. सो चलो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे बघ किती मोठी गन आहे, बघितलं का? चला 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 चला.
जाता है और 2015 में इसको रॉयल बैंगलोर ने अपग्रेड किया हुआ है। इसके अंदर एक गन सिस्टम और एक रडार सिस्टम दिया हुआ है। गन सिस्टम में गन का कैलिबर है 23 mm का। रेंज है इसका 2.5 किलोमीटर एयर में, 2 किलोमीटर ग्राउंड में। इसका रेट ऑफ फायर है 3400 राउंड पर मिनट का। रडार का पर मिनट में 3400 राउंड। पानी पीने का रडार का रेंज है 40 किलोमीटर। एट ए टाइम में 64 टारगेट को ट्रैक कर सकता है और एक टारगेट को एंगेज कर सकता है। रडार के साथ में इसमें ईओ सिस्टम दिया हुआ है, जिसमें सबसे ऊपर LRF है, सबसे ऊपर LRF है, उसके नीचे थर्मल इमेजर है, उसके नीचे DTV कैमरा है। इसको ऑपरेट करने के लिए 4 का क्रू है, 3 ऑपरेटर रहते हैं और 1 ड्राइवर रहता है। इसके अंदर टैंक है, ये रशिया मेड है। रशिया ने इसको सन 1980 में बनाया था। इंडिया में इसको सन 2001 में लाया गया। ओके। इसमें 3 का क्रू आता है, इधर ड्राइवर, रनर और कमांडर। ठीक है, ड्राइवर अंदर बैठते हैं, इसको खोल करके अंदर ड्राइवर बैठता है और वहाँ से विजिबल इधर रनर के लिए और कमांडर के लिए खोल करके अंदर बैठता है। अंदर से दो सिस्टम होते हैं। वैसे बाहर के लिए हमारे पास कपोला किया, बाहर से खोलेंगे, अंदर जाके अंदर से घुमा करके इसको बंद कर सकते हैं। बाकी इसकी गन 125 mm स्मॉथ बो टाइप है। इसकी 125 mm स्मॉथ बो टाइप है, मतलब इसमें थ्रेड नहीं है, क्योंकि इससे गाइडेड मिसाइल भी फायर होती है। 4 प्रकार का मिशन इससे फायर होता है, HE, AP और हीट। एक होता है गाइडेड मिसाइल। गाइडेड मिसाइल का रेंज होता है 6 से 8 किलोमीटर। AP, HE और हीट का होता है 4 से 6 किलोमीटर।
असा होता हा व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळं बघितलं असेल. सो हा जो शो होता तो 3 वाजता चालू झाला, पण त्याच्या आधी त्यांनी वेगवेगळे टँक होते. तर त्यांनी टँक काय म्हणजे कसं काम करतं हे आपल्याला माहिती, पण काही टँक इतके डिफरंट होते. बाकी ठिकाणी गर्दी होती, तिथे जायला नाही मिळालं, पण जे तुम्ही व्हिडिओत बघितले सो ते टँक इतके डिफरंट होते. काय अंडर वॉटर होते आणि ते कसं काम करतात, त्यांची किती कॅपॅसिटी आहे, काय लेवलला जाऊन ते काम करू शकतात, युद्धात ते कसं खूप त्यांना आर्मीला मदत होते त्या टँकची, हे सगळं त्या आर्मी ऑफिसर जे होते त्यांनी सांगितलं. आणि खरंच नवल वाटतं या लेवलला जाऊन आपली आर्मी काम करते आणि काय म्हणजे त्यांचं मेहनत असते आणि सगळ्या गोष्टी असतात. हे खरंच बघून नवल वाटतं. हा सुद्धा व्हिडिओ हे बनवण्याचं कारण हेच की आपण नेहमी एन्जॉयमेंटचे आणि असेच सगळे व्हिडिओ बघत असतो, पण आर्मी आपली काय करते हे बघण्यासाठी सुद्धा जेव्हा कळालं हे सुद्धा त्यासाठी आम्ही एक्साइट होतो यायला. आणि खूप गर्दी आहे, पूर्ण पुणे इथं आलं आहे. त्यानंतर शो झाला 3 वाजता. त्यामध्ये आर्मीमधले जे डॉग्स आहे, जर्मन शेपर्ड किंवा अजून जे ट्रेन डॉग्स आहेत जे पोलीस दलाला काय काम करतात, किंवा आपलं सैन्य जर इंजॉर झालं असेल, जखमी झालं असेल तर त्यावेळी डॉग्स काय काम करतात हे आपल्याला सगळं त्यांनी दाखवलं. आणि थोडी लांब जागा मिळाली होती, पण जे दाखवलं ते खूप मजा आली. त्यानंतर हेलिकॉप्टर बघितले जे आपल्या सगळ्या आमच्या डोक्यावरनं गेलेत मस्त, आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं ते बघून. आणि बस आय होप मी सगळं इथं कवर केलं. आजचा दिवस होता, सो माहीत नाही आता नेक्स्ट इयर कधी असेल काय. आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला हे ते लोक सांगत होते की पुण्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला. आणि ऊन वगैरे काही बघितलं नाही. फायनली आम्हाला जेव्हा कळालं की 3 वाजता इथे शो आहेत, आम्ही मस्त खाली मांडी वाहून बसलो होतो. दर्शन इथे मागे बघ किती छान आहे. शर्विल आमचा माती खेळतोय. कुठे गेलं? हां, त्याला वाटलं की सँडच आहे. ॲज युजल आम्हाला बीच आणि सँड आवडतं, पण त्याने पण बघितला त्याला जे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आर्मी ऑफिसर जिथे पण असेल, मम्मा सेल्यूट करून येऊ, मला सेल्यूट करायचं, मी सेल्यूट करून येऊ. सो ऑलमोस्ट सगळ्या आर्मीवाल्यांना सल्यूट केलं. सगळ्या मुलांना काय जे आपण दाखवणार ते त्यांना समजणार. आपण जे एन्जॉयमेंट आणि सगळं तेच दाखवत बसणार तर ते बघतील. कदाचित जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला सगळं सांगू की कसं काय असतं ते. बाकी पॅरेंट्स इथे सगळं त्यांना इन्फॉर्मेशन देत होते आपल्या मुलांना की कसं ते वर्क होतं. आणि ते ऑफकोर्स ऑफिसर जे सांगत होते ते शर्विला समजत नव्हतं, पण आम्ही ऐकलं आणि खरंच नवल वाटलं. खूप मेहनत घेतात. सगळ्यांना सेल्यूट है ना दर्शन. जे सांगत होते ना ते ऐकून असं वाटत होतं की त्यांनी ते कसं वर्क केलं टँकमध्ये किंवा ते कसं वर्क होतं. आणि डेमो पण ते दाखवले ना, ते डेमो पण जसे डॉगचे म्हणाले ते डॉग त्या याच्यामध्ये एक असं होतं की टेररिस्टला कसं ते लोक स्निफ करतात किंवा कसं ते पकडतात आणि त्याच्यावर कशी ते ॲक्शन घेतात. ते डॉग ॲक्च्युली दाखवलं त्यांनी कसं करतात. हाताला वगैरे असं चावून तसं मस्त गोल फिरत होता. चावून म्हणजे ते डॉगचे पाय जमिनीवर नाही असं घेऊन त्याची किती ताकद असते जर्मन शेपर्डची आणि कसे ते ट्रेन केलेले असतात आपल्या मार्शल्स असतात ते कसे फाईट करतात ते पण दाखवलं. सगळंच म्हणजे जे केलं त्यांनी सगळं. आणि वेल मॅनेज. एवढी गर्दी असेल मग कुठे अशी धक्काबुक्की झाली नाही, सगळं मॅनेज आहे. नॉल वाटतं खरंच की आपण नुसतं ते बघतो, पण एवढं क्राऊड मेंटेन करतो. अजून पण बघा पार्टी लोक निघतात आहे नुसतंच कार्यक्रम ठेवून आणि सगळ्या गोष्टी. पार्किंग पण कुठे, पार्किंग तर फुल आहे. आम्ही पार्किंग कार पण खूप लांब लावली आहे. तिथून चालत आणि आलो आणि एवढी गर्दी मेंटेन करणं आणि त्यासमोर हे शो दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला खूपच आवडलं आज. म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं या सगळ्या लोक आपल्या आर्मीवरती आणि आपल्या देशावरती. सो बस असा होता हा व्हिडिओ शर्विन. तर बस असा होता हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायला आवडला असेल. सो एवढ्या मेहनतीने मी सगळे व्हिडिओ बनवत असते. सो प्लीज लाईक शेअर कमेंट करा. काही नवीन स्पॉट असतील एक्सप्लोर करायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बस आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय बाय.